नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्यात जमिनीचे दर झपाट्याने वाढल्याने जमीन व्यवहाराचे गैरप्रकार वाढत असल्याने पुन्हा एकदा एक समोर आलाय। मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी खत नोंदवणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी हर्ष प्रवीणचंद्र परमार वय वर्ष 42 राहणार गुलालवाडी मुंबई यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार एकनाथ शंकर जांभूळकर, शैलेश सुरेश ओवाळ, शंकर भागोजी ओवाळ, अनिकेत ओवाळ, बाबू उर्फ गुलाब जाधव, ऋषिकेश ओवाळ सर्व राहणार कुरवंडे तालुका मावळ, गौतम सपकाळ राहणार खंडाळा तालुका मावळ, नासिर आरकटी राहणार लोणावळा, शेखर पाटील आणि एक अनोळखी व्यक्ती अशा 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी एकनाथ जांभूळकर, शैलेश ओवाळ, ऋषिकेश ओवाळ, गौतम सपकाळ, नासिर आरकटी यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत। पोलिसांकडून संबंधित कागदपत्राची पडताळणी, स्वाक्षरी तज्ञांमार्फत परीक्षण तसेच नोंदणी कार्यालयातील नोंदीची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हर्ष परमार यांचे वडील प्रवीणचंद्र परमार यांनी मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील जमीन खरेदी केली होती। वडिलांच्या निधनानंतर काही व्यक्तींनी संगनमताने जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून गट क्रमांक 267 या जागेचे बनावट खरेदी खत तयार केले। संबंधित दस्तऐवजांवर खोट्या सह्या करून नोंदणी कार्यालयात शुल्क भरल्याचं भासवण्यात आलं। चलनाद्वारे फी भरल्याचं दाखवून दस्तऐवज वैध असल्याचा आभास निर्माण करून जमीन स्वतःच्या नावावर नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। हा प्रकार 1 एप्रिल 2025 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।